2 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता, म्हणजे जेलमधून बाहेर आल्यानंतरचा तो माझा पहिला व्हिडिओ होता आणि माझी भूमिका स्पष्ट करणारा तो व्हिडिओ होता. परंतु कोणीतरी तो व्हिडिओ डिलीट केला. म्हणजे लक्षात घ्या की माझं सर्व सामान हे सर्व म्हणजे बहुतांशी सामान हे पोलिसांनी नेलेलं आहे. माझे दोन्ही मोबाईल पोलिसांकडे आहेत. या व्यतिरिक्त माझे कॉम्प्युटरचे जे सीपीयू आहेत महत्वाचे ते पोलिसांकडे आहेत. आणि असं असताना मी टाकलेला एखादा व्हिडिओ डिलीट कसा काय होऊ शकतो? तर आपण लक्षात घेऊ शकता की माझ्यावरची काही खोट्या गुन्ह्याखाली जी कार्यवाही झाली होती त्यानंतर मी जवळजवळ 100 पेक्षा जास्त दिवस तुरुंगात राहिलो. खोट्या गुन्ह्याखाली मी तुरुंगात राहिलो. त्यानंतर मी बाहेर आलेलो आहे. बाहेर आल्यानंतर जो मला संविधानाने दिलेला अधिकार आहे, लोकशाहीमध्ये सरकारवर टीका करण्याचा अधिकार आहे, आपलं मत मांडण्याचा जो अधिकार आहे, मूलभूत अधिकार आहे, तो अधिकार आणि मी गेली 25 वर्ष पत्रकारिता करतो. आणि हे जे माझं काम आहे, हे काम करण्यासाठी किती प्रकारचे अडथळे येत आहेत. म्हणजे मी तर यापूर्वी सांगितलं की माझं ऑफिस रस्त्यावर आलेलं आहे. त्यानंतर मी जो YouTubeवर टाकलेला व्हिडिओ होता, माझा पहिला व्हिडिओ, त्याला 25,000 पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले होते आणि तो व्हिडिओ कुणीतरी डिलीट केला. त्यानंतर परत मी तो व्हिडिओ पुन्हा एकदा टाकलेला आहे. 3-4 हजार त्याला व्ह्यूज मिळाले, परंतु जो मूळचा व्हिडिओ होता तो कुणीतरी डिलीट केलेला आहे. तो व्हिडिओ माझ्याकडे सेव्ह असल्यामुळे मी पुन्हा एकदा अपलोड केलेला आहे युट्यूबवर. परंतु तो लक्षात घ्या, तो मूळचा व्हिडिओ नाही, मूळचा व्हिडिओ डिलीट केला गेलेला आहे.